लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आज गुरुवार 19वा हप्ता होणार वाटप. न्यू अपडेट आली. आजच पैसे वाटप करा. शासन निर्णय, शासन आदेश. लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता वाटप होणार 100%. जानेवारी महिन्याचा हप्ता. शासन आदेश. आजच पैसे वाटप करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. लाडक्या बहिणींना आता जास्त वेळ प्रतीक्षा करायला लावू नका. लवकरच लाडक्या बहिणीला 1500 ऐवजी 2100 रुपये देणार अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. परंतु हे 2100 रुपये तुम्हाला आता लगेच मिळणार नाहीयेत. तर हे 2100 रुपये लाडक्या बहिणीला 100% दिले जाणार आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे. 100% 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे अशी नवीन अपडेट आलेली आहे. आता लगेच जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा वाटप करण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे. 19वा हप्ता आजची अपडेट. आजच बहिणीला पैसे वाटप करा. तर बघा 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. 100% सर्व लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार आहेत. परंतु 2100 रुपयाची ही रक्कम तुम्हाला योग्य वेळी वाटप केली जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे. आजची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. आता बहिणींना जानेवारीच्या हप्त्यासाठी अजून जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाहीये. कारण की जानेवारी महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेला नाहीये. जानेवारी महिना संपत आला तरी सुद्धा पैसे अजून पेंडिंगला आहेत. आणि आजची लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी जबरदस्त ऑथेंटिक अशी न्यू अपडेट आलेली आहे. आजच मोठी घोषणा होणार आहे. 19वा हप्ता वाटप संदर्भात लाडक्या बहिणीला जास्त वेळ आता प्रतीक्षा करायला लागणार नाहीये. अखेर बहिणीची प्रतीक्षा संपणार आहे आणि जानेवारी ज्यांचा नोव्हेंबर डिसेंबर हप्ता थकीत आहे हे सर्व हप्ते लाडक्या बहिणींना मिळणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला एकत्र बघा, लाडक्या बहिणींनो तुम्हाला एकत्र 3 हप्ते आता मिळतील. ज्या लाडक्या बहिणीला नोव्हेंबरचे 1500 मिळाले नव्हते त्या लाडक्या बहिणींना 100% आता नोव्हेंबरचे 1500 सुद्धा मिळणार आहेत. तसेच ज्या लाडक्या बहिणीला डिसेंबरचे 1500 जमा झाले नव्हते अशा सर्व लाडक्या बहिणीला डिसेंबर नोव्हेंबरचे सुद्धा 1500 जमा होतील. आणि रेग्युलर जो हप्ता वाटप आहे तो आता सध्या सुरू आहे जानेवारी महिन्याचा. तर हा जानेवारी महिन्याचे जे रेग्युलरचे 1500 रुपये आहेत हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तिन्ही हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या लाडक्या ताईच्या बँक खात्यावरती आता 100% वाटप होणार आहे. बघा, नोव्हेंबरचे 1500 रुपये आता वाटप होतील, डिसेंबर 1500 वाटप होणार आणि रेग्युलरचे जानेवारी महिन्याचे सुद्धा नवीन वर्ष 2026चे 1500 रुपये लाडक्या ताईंना आता जमा होणार आहेत. 100% हे पैसे सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. तर हे पैसे तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे. यासाठी तुम्हाला आधार लिंकिंग असणं इम्पॉर्टंट आहे. आधार सीडिंग असणे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमच्या बँकेची KYC ओळख पडताळणी म्हणजे KYC पूर्ण ठेवा. आधार कार्ड बँकेसोबत सक्रिय ठेवणे हे इम्पॉर्टंट आहे. आधार सीडिंग म्हणजे सरकारी योजनेचे जे पैसे असतात हे पैसे तुमच्या कोणत्याही बँकेत येत नाहीत. तर जी बँक तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असते म्हणजे आधार सीडिंग असते. उदाहरणार्थ तुमच्या आधार कार्ड सोबत उदाहरणार्थ समजा SBI बँक लिंक आहे किंवा पोस्ट बँकेचं खातं लिंक आहे तर त्याच बँकेत पैसे येतील. म्हणजे जी बँक आधार कार्डला लिंक असणार त्याच बँकेमध्ये लाडक्या बहिणीला लाडक्या ताईला पैसे मिळणार. सबसिडी पेन्शन वगैरे हे सर्व DBT मार्फतच जमा होतं. फक्त एकच खातं तुम्हाला आधार कार्डला लिंक ठेवायचं आहे, जोडायचं आहे. अनेक खात्यांना ते लिंक करता येत नाही. जे तुमच्या DBTला बँक खाते लिंक असेल ठीक आहे त्याच बँक खात्यामध्ये तुम्हाला 100% पैसे जमा होणार आहेत. 100% पैसे जमा होणार आहेत सर्वच लाडक्या बहिणीला. आता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी जबरदस्त ऑथेंटिक अशी अपडेट आलेली आहे. ही ऑथेंटिक अपडेट देत आहोत मराठी निकेत या YouTube चॅनलवरती. तर लाडकी बहीण योजना आतापर्यंत लाडक्या बहिणीला टोटल 18 हप्ते जमा झाले. एकूण हप्ते 18 जमा झाले म्हणजे एकूण रक्कम 27,000 लाडक्या बहिणीला मिळाली. तुम्हाला 27,000 रुपयापैकी किती रुपये आतापर्यंत मिळाले कमेंट करून नक्की सांगा. तसेच लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात, तुमचा जिल्हा कोणता हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाका. जेणेकरून आम्हाला समजेल की आमच्या मराठी निकेत या YouTube चॅनलवरील व्हिडिओज कोणकोणत्या जिल्ह्यामधून पाहिले जातात. कारण की बघा, आम्हाला समजलं पाहिजे. तसेच महत्त्वाची अपडेट असते. सर्व ऑथेंटिक अपडेट लाडकी बहीण योजनांसंदर्भात आपण सर्वात आधी देत असतो मराठी निकेत या YouTube चॅनलवरती. त्यामुळे जर तुम्ही चॅनलचं अजूनपर्यंत सबस्क्राईब बटन दाबलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब बटन दाबा. तर बघा, लाडकी बहीण ही जी योजना आहे ही योजना वर्ष 2024 सुरू झाली. पहिला हप्ता वाटप झाला जुलै 2024ला. दुसरा हप्ता वाटप झाला ऑगस्ट 2024.
तिसरा हप्ता वाटप झाला सप्टेंबर 2024. चौथा हप्ता वाटप झाला ऑक्टोबर 2024चा. पाचवा हप्ता वाटप झाला नोव्हेंबर 2024चा आणि सहावा हप्ता झाला वर्ष 2024 मध्ये डिसेंबरचा. ठीक आहे, हे 6 हप्ते तुम्हाला वर्ष 2024 मध्ये मिळाले. त्यानंतर वर्ष 2025 सुरू झाले. वर्ष 2025 मध्ये लाडक्या बहिणीला लाडक्या ताईला जे हप्ते जमा झाले बघा, पहिला हप्ता जानेवारीचा मिळाला, दुसरा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. टोटल वर्ष 2025 मध्ये 12 महिन्याचे 12 हप्ते लाडक्या बहिणीला जमा झाले. म्हणजे हे 6 अधिक हे 12. ठीक आहे, एकूण 18 हप्ते लाडक्या बहिणीला आतापर्यंत मिळाले. म्हणजे तुम्हाला जी आतापर्यंत सर्व मिळून हप्ते जे जमा झालेत लाडक्या ताईंना, हे 18 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. 18 हप्त्याचे 1500 रुपये प्रतिमाह तुम्हाला दर महिन्याला रक्कम दिली जाते. हे जर कॅल्क्युलेट केलं तर 27,000 रुपयाची रक्कम आतापर्यंत टोटल रक्कम लाडक्या बहिणीला लाडक्या ताईंना जमा झालेली आहे. ठीक आहे, आता बघा लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 18 हप्ते मिळाले. आता तुम्हाला मिळणार आहे 19वा हप्ता जमा होणार आहे जानेवारी महिन्याचा. सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर बघा जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केली होती आणि डिसेंबर 2025 पर्यंत या योजनेचे सर्व हप्ते जमा झाले. जवळपास 1.5 वर्षाचे पैसे तुम्हाला मिळाले. जवळपास 2 कोटीच्या वर पात्र महिलांना या योजनेच्या प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे लाभ मिळत असतो. या योजनेमध्ये आतापर्यंत 18 हप्त्याचे वितरण पूर्ण झालेले आहे. ठीक आहे, आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अपडेट आलेले आहे. अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीयेत, ई-केवायसी करून सुद्धा पैसे मिळाले नाहीयेत. तर प्रॉब्लेम कुठे झालेला आहे ते आता आपण पाहूया. तर बघा, अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांचे पैसे थांबले आहेत. यामागे ई-केवायसी फॉर्ममधील एका प्रश्नाची गुंतागुंतीची वाक्यरचना कारणीभूत ठरली आहे. तर तो प्रश्न काय होता बघा, फॉर्ममध्ये विचारण्यात आले होते की तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य किंवा कोणीही सदस्य नोकरीत नाही ना. झालेला गोंधळ बघा, या प्रश्नाला महिलांनी नाही असे उत्तर देणे अपेक्षित होते. मात्र नकारात्मक वाक्यरचनेमुळे सुमारे 24 लाख महिलांनी चुकून हो असे उत्तर दिले. सिस्टीमने आपोआप या महिलांना अपात्र ठरवले आणि त्यांचे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे हप्ते थांबवण्यात आलेले आहेत. तर बघा, या ठिकाणी महत्त्वाचा गोंधळ झाला होता या प्रश्नामध्ये. आता तो गोंधळ अंगणवाडी सेविका सॉल्व्ह करणार आहेत आणि त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. आता ज्या लाडक्या बहिणीचे थांबलेले पैसे आहेत, थकीत हप्ते आहेत, ते कधी मिळणार? तर बघा, अंगणवाडी सेविकांनी तुमची माहिती पोर्टलवर अपडेट केल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून छाननी पूर्ण झाल्यावर तुमचे प्रलंबित हप्ते, उदाहरणार्थ नोव्हेंबर, डिसेंबर आणि चालू महिन्याचे एकत्रितपणे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील लाडक्या बहिणींनो. आता बघा, लाडक्या बहिणीचे पैसे लवकरच जमा होणार आहेत. सुमारे मिळालेल्या माहितीनुसार 24 लाख महिलांचे पैसे का थकले? लाडकी बहिणींचे 4500 रुपये या लाडक्या बहिणीला आता एकदम मिळतील. अंगणवाडी सेविकांनी तुमची प्रत्यक्ष पडताळणी केली की त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील. जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर लाडकी बहीण योजनेचे जर तुम्हाला पैसे मिळत नसतील किंवा पैसे आले नसतील, काही तुमच्या मनामध्ये डाऊट असेल, शंका असेल, तर हा हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. 181 हा नंबर आहे. ऑफिशियल अपडेट दिलेले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे व हा 181 हा नंबर सुरू केलेला आहे. तर टोल फ्री हा नंबर आहे, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. CM हेल्पलाईन नंबर 24x7 चालू असतो, हा तुम्ही पाहू शकता. ईमेल आहे या ठिकाणी जर तुम्हाला काही समस्याचं निराकरण करायचं असेल लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता पैसे पाठवण्यात आलेले आहेत. जानेवारीचा हप्ता वाटप होणार आहे. खुशखबर, 3 हप्ते तुम्हाला आता एकत्र मिळणार आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी सर्व पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पैसे जमा होणार आहे, मेसेज पडणार आहे. थकीत हप्त्याचे 3000 रुपये सुद्धा लाडक्या बहिणीला ट्रान्झॅक्शन केले जाणार आहे, जमा केले जाणार आहे. लाडक्या बहिणीला लाडक्या ताईला एकूण 4500 रुपये मिळणार आहेत. नोव्हेंबर, डिसेंबरचे 3000 ऑलरेडी जमा झालेले आहेत. ज्यांना नाही जमा झाले त्यांना मिळतील. जानेवारीचा हप्ता आता कधी वाटप होणार अजून तर ऑफिशियल घोषणा झालेली नाहीये, परंतु 3 टप्प्यामध्ये हे पैसे 100% वाटप होणार आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. सर्व पात्र लाडक्या बहिणीला जानेवारीचा महिना आता लगेच जमा, जानेवारी महिन्याचा हप्ता आता ताबडतोब वाटप होणार आहे. तसेच आपल्या मराठी इनकेस चॅनलतर्फे 200K सबस्क्रायबरवरती 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार. ज्या दिवशी 200K होतील त्या दिवशी 2 पैठणी साड्या वाटप होतील. सर्वच बँकेमध्ये आता जानेवारी महिन्याचा हप्ता पाठवण्यात आलेला आहे.
सर्व पात्र लाडक्या बहिणींना आता लगेच ताबडतोब जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. तसेच ज्या लाडक्या बहिणीला पैसे जमा झालेले नाही आहेत किंवा तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही 181 या नंबरवरती कॉल करून संपर्क साधू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आता लाडक्या बहिणीच्या जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार, तर सूत्रांची अपडेट आलेली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये मिळणार नाहीये. तर जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला जानेवारी महिना संपल्यावरती फेब्रुवारी महिन्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात 100% तुम्हाला जानेवारीचे पैसे जमा होणार आहेत. आता तुम्हाला डेट सांगतो कधीपर्यंत लाडक्या बहिणीला जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या अपडेटनुसार 5 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हा हप्ता 100% जमा होणार आहे.